नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर 15 मार्च 2026 रोजी येणारी पापमोचनी एकादशी तुमचं जीवन बदलू शकते. ही अशी पवित्र तिथी आहे ज्या दिवशी केलेली पूजा ही थेट भगवान विष्णूंना समर्पित होते आणि मनापासून केलेले व्रत तुमच्या पापांचा नाश करून भाग्योदयाचे दरवाजे उघडते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पापमोचनी एकादशी म्हणजे काय, या दिवशी केलेल्या व्रताचे जीवनात होणारे परिणाम आणि काही प्रभावी उपाय जे तुम्ही त्या दिवशी केलेच पाहिजे. हे सर्व आपण व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पापमोचनी एकादशी म्हणजे काय? हिंदू धर्मातील एकादशी तिथी ही भगवान विष्णूंची अत्यंत प्रिय तिथी मानली जाते. पापमोचनी म्हणजे पापांपासून मुक्त करणारी. या दिवशी केलेली उपासना, जप, व्रत आणि दान यामुळे पूर्वजन्मी व या जन्मातील पापांचा नाश होतो. मन शुद्ध होते, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, अडलेली कामे मार्गी लागतात. पद्मपुराणानुसार या एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो. एकादशीची पूजा थेट विष्णूंना कशी समर्पित होते? एकादशी तिथी ही भगवान विष्णूंच्या चैतन्याशी जोडलेली आहे. या दिवशी उपवास, विष्णुमंत्र जप, नामस्मरण, तुळशीपूजन, सत्संग हे सर्व कर्म थेट विष्णूचरणी अर्पण होतात. भक्तिभावाने केलेली साधना अनेक पटींनी फळ देते. एकादशी व्रत केल्यामुळे जीवनात होणारे सकारात्मक बदल. एकादशीचे व्रत नियमित केल्याने मन स्थिर व शांत होते, वाईट सवयी दूर होतात, आर्थिक अडचणी कमी होतात, घरात सुखशांती वाढते, नशिबाची साथ मिळू लागते, आध्यात्मिक शक्ती वाढते. हे व्रत म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याची शुद्धी आहे. विड्याच्या पानाचा प्रभावी उपाय. या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ पिवळे वस्त्र धारण करा. एक ताजे स्वच्छ विड्याचे पान घ्या. त्या पानावर थोडे कुंकू आणि अक्षता ठेवा. भगवान विष्णूंच्या फोटोसमोर ते अर्पण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 108 वेळा जपा. असे केल्यामुळे काय फायदा होऊ शकतो, तर घरातील नकारात्मकता दूर होते आणि लक्ष्मी कृपा वाढते. आता अजून एक उपाय आहे, तो म्हणजे सुपारीचा चमत्कारी उपाय. एक सुपारी घ्या, ती गंगाजलाने शुद्ध करा. विष्णूंसमोर ठेवून प्रार्थना करा, माझ्या जीवनातील सर्व अडथळे दूर करा म्हणून. पूजा झाल्यावर सुपारी पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. असे केल्याने काय फायदा होऊ शकतो, तर आर्थिक स्थैर्य, व्यवसायात प्रगती आणि धनलाभाचे योग निर्माण होतात. त्या दिवशी करावयाची साधी पूजा. लवकर उठून स्नान करा, घरात स्वच्छता करा, विष्णुपूजन करा, तुळशीला जल अर्पण करा, दिवा लावा, विष्णू मंत्र जप करा आणि शक्य असल्यास उपवास करा. व्रत हे श्रद्धेने करा. मन शुद्ध असेल तरच फळ मिळते. मैत्रिणींनो, पापमोचनी एकादशी ही केवळ तिथी नाही, ती जीवन शुद्ध करण्याची दिव्य संधी आहे. मनापासून केलेली भक्ती, श्रद्धेने केलेले व्रत आणि विश्वासाने केलेली प्रार्थना तुमचे नशीब बदलू शकते. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.